निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी खुशखबर आली आहे. आता बँकेत संयुक्त खाते उघडताना ₹100 स्टॅम्प पेपर, शपथपत्र देण्याची गरज राहणार नाही. शासनाने याबाबत मोठा जी.आर जारी केला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 14 जुलै 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. यापूर्वी निवृत्तीवेतनधारकांनी पेन्शनसाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडल्यास ₹100 स्टॅम्प पेपर, शपथपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र मुद्रांक शुल्क संदर्भातील नवीन बदल आणि शासन कार्यालयांमध्ये सादर होणाऱ्या प्रतिज्ञापत्रावरील मुद्रांक शुल्क माफ झाल्यामुळे ही अट रद्द करण्यात आली आहे. आता निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त खाते उघडण्यासाठी स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी साध्या कागदावर शपथपत्र भरून ते अनुदान व लेख कार्यालय, मुंबई किंवा राज्यातील कोणत्याही कोषागार कार्यालयात सादर करता येणार आहे. तर हा नियम कधीपासून लागू होणार? तर हा नियम 1 ऑगस्ट 2026 पासून लागू आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना अतिरिक्त खर्च व वेळ दोन्ही वाचणार आहे. म्हणून तुम्ही निवृत्तीवेतनधारक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी पेन्शन घेत असेल तर ही माहिती नक्की शेअर करा. अशा महत्त्वाच्या जी.आर आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.